मॅडम 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 मधुकरराव शुद्धीवर आलेत आणि ते तुम्हाला बोलवत आहेत. चला. एक मिनिट. माझ्या वडिलांना कोणी भेटायचं आणि कोणी नाही हे मी ठरवणार. आणि मी भेटेन त्यांना. तुम्ही इथेच थांबा. आलीस का ग बाळा? राधा राधा, चल आता घरी जाऊया आपण. हे तर तू घरात आलीस ना, ते सगळं घर असं आनंदाने भरून जाईल. तुझीच काळजी आहे ग मला. तुझ्यावर ना खूप अन्याय झालाय. पण एक माझी तू लाडकी सून आणि हा माझा यशवंता जावई, दोघच काय ते चांगले निघालात. बाकी आमच्या मुलांच्या बद्दल न बोललेलंच बरं. त्यांच्यासाठी जगावंसं वाटतच नाही मला. पण तुम्हाला मात्र घरात योग्य स्थान मिळावं, तुमचा तुमान तुम्हाला मिळावा, त्यासाठी जगावंसं वाटतंय मला. चला. राधा, हे राधा, राधा, बोलत का नाही आहेस तू? राधा, राधा, कसं तरीच होतंय का मला. अहो ते केव्हापासून राधा मॅडमना बोलवत आहेत. हे बघा, या क्षणी त्यांच्या मनासारखं वागणं फार गरजेचं आहे. हे बघा, यांना राधा मॅडमना भेटायचंय, तर तुम्ही प्लीज त्यांना बोलवा. भेटू द्या त्यांना. लवकर जा. यश, मला नाही वाटत राधा आता अमेरिकेला जाऊ शकेल म्हणून. एका अर्थी बराच होईल ना. नाही म्हणजे राधा, राधा, तू खूप प्रयत्न केलास हे सगळं सोडून जाण्याचा, पण तुझा पाय नाही निघाला. कारण काही असोत, पण या घरातली नाती निभावण्यासाठी तुम्ही दोघेच प्रयत्नशील आहात. एक तू आणि एक यश. यश तर या घरातील प्रत्येक व्यक्तीमागे प्रत्येक प्रसंगात सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. आता तूही चल. तुझं दूर राहणं हे सीमाच्या भल्यासाठीच आहे ना. सीमाची काळजी आम्ही घेऊ. अगं, इतकं करतेस तू या घरासाठी. घारू अण्णा, कोणाला किंमत आहे का त्याची? तो सौर्य कसा वागतो हिच्याशी, कसा बोलतो बघताय ना तुम्ही. बाळ होणार म्हटल्याबरोबर आनंदाने नाचत होता, पण आता परवा पण करत नाही तिची. अरे, आपल्या वागण्याने त्या पोरीला काय वाटतंय याचं काय आहे काय त्याला? काय नाही. दादांची कंडिशन बेटर आहे आता. सौरभ आत आहे त्यांच्या बरोबर. तुम्ही सगळे त्यांची काळजी घ्या. मी निघते. कुठे निघालीस तू? राधा, कुठेही जायचं नाहीच. दादांची इच्छा आहे आता तू घरी यावंस म्हणून. अगं, इतके दिवस तू दूर राहून काय मिळवलंस? दूर राहण्याचा त्याग करून काय मिळालं आम्हाला? काही नाही. सीमाचा हट्टीपणा तसाच आहे. केदार गार्गी लबाडी करूनही मजेत आहेत. तू आणि सौरभ दोघ जण मात्र प्रामाणिकपणे वागून सुद्धा दुःखीचा. काही नाही, आता दूरबीर राहायचं. तू घरी चल. मी नाही येऊ शकत. राधा, प्लीज मला समजून घ्या. नाही येऊ शकत. राधा,
राधा राधा शेवटी सई मॅम सुद्धा मला एकटं टाकून निघून गेल्या. पण त्या तरी काय करणार. माझी चूक आहे. मीच दोषी आहे. मी कोणालाच सुखी करू शकत नाही. कारण तू सगळ्यांनाच सांभाळण्याचा प्रयत्न करतेस. You cannot please all the people all the time. स्वतःच्या मनाचं ऐकतच नाहीयेस तू. कधी सीमा वहिनींचं, कधी सौरभचं, तर कधी सई मॅमचं. आणि त्यामुळे तुझी ही अशी फरफट होती. आणि इतकं करूनही सगळेजण दोषही तुलाच देत आहेत राधा. मी जाते. थांब, एकटी जाऊ नकोस. मी तुला सोडायला येतो. मी जाईन एकटी. एकटीच तर आहे. एकटीच राहील. राधा कुठे आहे? आत्ताच गेली ती. सौरभ, सौरभ खूप डिस्टर्ब आहे रे ती. मला खूप काळजी वाटते तिची. अरे सुसाईड वगैरे केलं तर? खूप प्रेम करते ती तुझ्यावर. का असं वागतोयस? मी वागतोय. पुन्हा पुन्हा अपमान घेऊन पुन्हा पुन्हा तिच्याकडे गेलो. तिने प्रत्येक वेळेला झिडकारलंय मला. आणि तुम्ही मलाच विचारताय. पण आता नाही. आता या इमोशन्सला माझ्या लाईफ मध्ये जागा नाही. आता मला फक्त माझ्या वडिलांना वाचवायचंय. बाकी कोणाचं काही होते. सौरभ, सौरभ, यश, अरे कसं होणार रे आता? माझं तर डोकंच चालेल असं झालंय. दादांना जाऊन सांगा, राधाला आणायला तिच्या घरी चाललोय मी. तुमची सून घरी येते म्हणावं. लाडकी सून, या सौर्याची कुटील बायको. ए सावऱ्या, काय बोलतोस तू? तुझं डोकं जागेवर आहे काय? कुटील बायको कोणाला बोलतोस? यश, अरे हळू, हॉस्पिटलमध्ये होता पण. तो बघा ना कसा बोलतो तो. प्रेमाबाई फिरलं होतं. ते आता ताळ्यावर आलंय म्हणून खरं ते बोलतोय. दादा बरे व्हावे अशी इच्छा आहे म्हणून तिला आणायला चाललोय. शरीराने, मनाने नाही. कारण काय आहे ना, शत्रूला आणायला जाताना कोणाला आनंद नाही होत. सौर्या, सौर्या, प्रेमाने बोल तिच्याशी. यश, कसं होणार रे या पोराचं? ती राधा येईल ना त्याच्याबरोबर? येईल. सौर्या दादांसाठी तिला घेऊनच येईल. एकदा ती आली ना, काय सगळे प्रश्न सुटतील.
का गेलात मला सोडून मॅम? निदान तुम्ही गेल्यावर माझं काय होईल याचा विचार तरी करायचा. तुमच्याशिवाय कोण आहे माझी काळजी घेणार? मला माझी आई आत्ता हवीये, आत्ता हवीये. आई, मला आत्ता तुझ्या कुशीत यायचंय, आत्ता. मग ये ना. आई तू? आई आई आई, तू गेली नाहीस, तू खरंच गेली नाहीस. नाही गेले मी. कशी जाईन बाळा? माझ्या या वेड्या पिल्लाला एकटं टाकून जाईन का मी? ओ दादा, उघडा आता डोळे. नाटक बाकी सॉलिड करता तुम्ही. थोडा वेळ मी पण घाबरलो, म्हटलं खराच कोमात गेले की काय. ओ दादा, ओ उघडा आता डोळे. आपली युक्ती कामात आलेली आहे. अहो राधाचा इमान चुकला, सौरभ आणायला गेलाय तिला. उघडा आता डोळे, आपलं काम फद्य झाला. उघडा ना डोळे. काय बोलतोस तू यश? म्हणजे हे सगळं नाटक होतं? मग अरे मध्या काय 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 सांगतोय हा? अहो मला मगाशी बोलवल्याने जवळ मला म्हणाले, बघ राधाचा आता इमान कसा मी चुकवतो ते. मला म्हणाले, मी मानेजवळची आहे ना नस एक ती दाबतो काय, मी 2 मिनिटासाठी बेशुद्ध वाढणार, मग 2 मिनिटांनी मी शुद्धीवर येणार. तोपर्यंत तू सगळ्यांना बोलवणार, नाटकच करूया म्हणाले. मी तसा केला. हो दादा, दादा उठा ना आता. झाला काम आपला, उठा ना. ए मध्या, अरे उघड डोळे. दादा, हो दादा, दादा. मध्या, अरे उठ रे आता. उठ, काय नाटक करतोय? उठ. उठा ना दादा. हे मध्या, मध्या, हे मध्या, अरे उठ. हे मध्या, अरे उठ. काय दादा डोळे उघडा दादा. दादा हे किती वेळ नाटक करणार तू मध्या? अरे उठ. हे मध्या, अरे उठ ना. येस रे, डॉक्टरना बोलव. जा लवकर जा. डॉक्टर. हे मध्या, मध्या, हे तू? मॅम मला राधाशी बोलायचंय. राधा, मॅम प्लीज, खूप अर्जंट आहे मॅम. सौरभ. राधा, मॅम प्लीज. मॅम सौरभ, तुला कळत नाही का झोपली ती? मॅम बोलू द्या ना. तू चल, चल बाहेर चल. काय प्रकार काय सौरभ? प्रत्येक बाबतीत अतिरेकच करायचा असं ठरवलंय का तुम्हा मंडळीने? तुमच्या घरामध्ये छान रुळली होती ना माझी राधा. स्वतःचं करिअर, घर सगळं उत्तम सांभाळत होती ती. पण ते पाहलं नाही तुझ्या त्या सीमा बहिणीला. सौरभसाठी हे कर, ते कर, सौरभसाठी अशी वाग, तशी वाग असं सांगून तुम्हाला दोघांना वेगळं केलं तिने. तुझ्या प्रेमासाठी सगळं सोसलं राधानी. तुझ्यासाठी काय नाही केलं तिने? एवढा मोठा त्याग करते ती, आणि तू
तू काय केलंस रे तिच्यासाठी? अरे बाप होणार आहेस आता. तुझं बाळ वाढतंय ना तिच्या पोटामध्ये. जबाबदारीची जाणीव कधी होणार आहे तुला? सारखा आपला पोरकटपणा. मारामाऱ्या करतोस तू, मारामाऱ्या. दारू पिऊन तमाशे करतोस. रेवती तुला नोकरी देते तर तिला माज दाखवतोस तू. गप्पायची ते अक्कल. तुझ्या घरावर सारखी संकट येणार आणि तेव्हा राधाने धावायचं. आणि तुम्ही काय करायचं तिच्यासाठी? तू नवरा आहेस तिचा. एकदा तरी पाठीशी उभा राहिलास का तिच्या? तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमासाठी काय काय केलंय तिने आणि काय काय सोसलंय हे मला माहितीये. पण तुला कुठे आहे परवा तिची? मग कशासाठी रे बांधून घ्यायचं तिने तिचं आयुष्य तुझ्या बरोबर? सांग ना कशासाठी? मी तर ठरवलं होतं की राधाला अमेरिकेला घेऊन जायचं आणि इथे यायचंच नाही परत. बाळाला मी सांभाळलं असतं आणि तिचं लग्न लावून दिलं असतं दुसऱ्या चांगल्या मुलाशी. कारण तिच्या सुखाची काळजी तुम्हाला नसेल पण मला आहे ना. यश, अरे कसला अघोरी प्रकार हा. आणि तू पण त्याला सामील झालास, त्याच्या जीवावर बेतलंस तो म्हणजे. अहो ते एवढे मोठे वैद्य, मला वाटलं ते करतील तर योग्यच करतील. कसले योग्य करतील? महामूर्ख आहे तो. कसा अतिरेक आहे माहितीये ना. तू तरी निदान त्याला थांबवायचंस ना. ते कुठे माझं ऐकता आहेत? हे मग निदान मला किंवा डॉक्टरांना तरी सांगायचंस. मला काय माहिती एवढा सिरियस होईल ते. तो शहाणा आणि तू दीड शहाणा. मी जाऊन बघून येतो त्या. नाही आयसीयू मध्ये कुठे झालास? तिथे सारखं सारखं जायचं नसतं. डॉक्टर आहेत ना तिथे. तू गप्प बस इथे आणि बघ त्या सौरला बोलावून घे. लाव फोन लाव. हा. तुमचा स्वार्थ आणि तुमची लहर याच्या पलीकडे काहीतरी दिसतं का तुम्हा लोकांना? सौरभ, तुझ्याशी बोलतेय मी. अरे तुझ्याशी बोलतेय. तू काही उत्तर देशील की नाही? हॅलो सौर्या, हा जीजू. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ये. इथे लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? अरे अरे सौरभ. राधा, राधा उठ. राधा उठ. सौरभ काय करतोस तू हे? मॅम प्लीज, खूप अर्जंट आहे मॅम. अरे जिजूंचा फोन आला होता. दादांची कंडिशन खूप खराब आहे. ते तुझी आठवण काढतात. आपल्याला जावं लागेल. सौरभ तू. मॅम प्लीज. मॅम राधा, तू कुठेही जात नाहीयेस. मॅम. ही काय पुन्हा तुमची मनमानी आहे? मॅम प्लीज, मला जावं लागेल. राधा